मी लहानशे मुलाला कसे पाठवले शिवाय बाळ चक्र फार कठीण आहे तरी बाळा अभिमन्यू तू चक्रात मुळे जाऊ नकोस जरी मी तुम्हाला लहान मुलगा दिसतो तरी वीराला ठार मारीन हे काकाजी मला परवानगी द्या त्यामध्ये थोडी भीती बाळगण्याचे कारण नाही आपल्या शत्रूंना माझ्या बालकाचा पराक्रम पाहू द्या विराम बरोबर लढण्याकरिता माझ्या मनात फार उमेद आहे आणि माझे भाऊ वीर श्रीनेश पुरण पावत आहे मी लहान आहे अथवा थोर आहे हे विचार करत बसण्याची वेळ नाही लढता लढता जरी समरंगावर मरण आले तरी चांगले झाले असे समजून तुम्ही आपल्या मनाचे शांतवन करा अभिमन्यू हा लढता लढता मेला असे समजा हे काकाजी आता पांडवाच्या सैन्यात एकही वीर उरला नाही ही बातमी शत्रूच्या सैन्यात पसरली आहे या वाईट बातमी पुढे मृत्यू सुद्धा बरा वाटतो ज्याचे नाव ऐकता वीर थरथरा कापता ज्याने इंद्र सुद्धा जिंकला आहे तो श्रीकृष्णाचा मित्र असा प्रसिद्ध आहे ज्याचा पराक्रम पाहून भोळा शंकर सुद्धा संतुष्ट झाला आहे त्याच अर्जुन रूपी मी शाचा छावा आहे तरी कौरव रूपी हातीचा गर्व न्यायचा करण्याचा पराक्रम आज मजमध्ये नाही असे तुम्हाला कसे वाटते जर मी आज समरंगावर गेलो नाही तर अर्जुनाच्या नावाला काळोखी लागल्याप्रमाणे होईल तो कुणी सामान्य मनुष्य नव्हे तो तुम्हालाच नाही तर तिन्ही लोकांना मान्य आहे त्याने मला फार मेहनत घेऊन शिकवले ते कशा करता त्याने शिकवलेल्या विद्येचा योग्य उपयोग केला नाही तर तो माझा गुरु कसला आणि मी त्याचा शिष्य कसला मला क्षत्रियाच्या कुळामध्ये मनुष्याला जन्म घेऊन काय करावे हे सर्व तुम्हाला ठाऊकच आहे हातामध्ये बांगड्या घालून लोकांमध्ये मिरवा की काय बायकांमध्ये बसून शहाणपणाच्या गोष्टी बोला की काय हे सर्व तुम्ही ठाऊकच आहे मी काय करावे आणि कसे वागावे हे आपणच मला सांगावे याबद्दल आपणच मला सांगावे बरं हे काकाजी हे अभिमन्यू बाळा तुला आज्ञाच आहे हे वडील बघतो चरणाप्रत वंदन करतो मला बरोबर चक्रावर जाण्यास परवानगी द्या हे बातमी तुला आज्ञाच आहे तू अभिमन्यूचे रक्षण चांगल्या प्रकारे कर सोडा सोडा भीम काका सोडा अभिमन्यू एकटा चक्रात उडी घालून आणि त्याचा भेद करण्यात जात आहे सोडणार नाही तुम्ही समोरच्या शत्रू सैन्याचा समाचार घ्या जा लवकर करतो बा हा अभिमन्यू या चक्रामध्ये तळलेल्या शहाच्या छायाप्रमाणे चक्रात उडी घेत आहे खबरदार हराम करा एक पाल पुढे रक्षिता पराला मोक्षील अरे तुझ्यासारख्या घमेंडखोराच्या धमकावणीला हा अभिमन्यू तर मुळीच भीत नाही तुझ्यासारख्या बरोबर अरे पोरा तुझ्यासारख्या बरोबर बोलण्याची सुद्धा लाज वाटते अरे हातून टाळी करतस मरणाला कशा जवळतोस सावध राहा पास यासारख्या पोराला अरे धनुष्य बाणस कशाला एका थापडी सैशल होतं पहमाचेला तुम्ही ध्यान ठेवता ना त्याच्या पुढच्या बोलण्यावर एवढे पाठ आहे त्याच्या अरे जयद्रथा तोंडाने का बोलायचं तुला धाडतो रसा तळाला